केमिस्ट्री स्टडी चॅनलवर आपले स्वागत आहे. या सेशनमध्ये आपण चॅप्टर नंबर 10 दॅट इज हॅलोजन डेरिव्हेटिव्हचा स्टडी करणार आहोत. दिस चॅप्टर इज अ पार्ट ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री आणि ऑर्गॅनिक केमिस्ट्रीला जर सिम्पल वेमध्ये डिफाईन करायचं असेल तर इट इज स्टडी ऑफ कार्बन कंटेनिंग कंपाऊंड्स. तर ऑर्गॅनिक केमिस्ट्रीच्या कोणत्याही चॅप्टरला मेनली आपण 4 पार्ट्समध्ये स्टडी करत असतो. फर्स्ट पार्ट आहे दॅट इज दी इंट्रोडक्शन अँड नॉमेनक्लेचर ऑफ ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स. आता यामध्ये इंट्रोडक्टरी पार्ट असणार आहे आणि नॉमेनक्लेचरमध्ये कॉमन नेम सिस्टीम आणि IUPAC सिस्टीम या दोन सिस्टीम्स आपण स्टडी करणार आहोत. तर कॉमन नेम सिस्टीममध्ये आणि IUPAC नॉमेनक्लेचर सिस्टीममध्ये मॉलिक्युल्सला नेमिंग कशी दिली जाते, त्यांचे नावं कशी दिली जातात हे आपण स्टडी करणार आहोत. सेकंड आहे मेथड ऑफ प्रिपरेशन. मेथड ऑफ प्रिपरेशनमध्ये मॉलिक्युल्स सिंथेसाइज कसे केले जातात याचं आपण स्टडी करणार आहोत. थर्ड आहे दॅट इज फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज, म्हणजे मॉलिक्युल्सचा बिहेवियर कसा असतो, फिजिकल बिहेवियर काय असतो आणि केमिकल बिहेवियर काय असतो हे आपण बघणार आहोत. आणि लास्ट पार्ट आहे दॅट इज युजेस, म्हणजे ते जे काही मॉलिक्युल्स आपण तयार केले किंवा ज्यांचा आतापर्यंत आपण स्टडी केला आहे त्या मॉलिक्युल्सचा डे टू डे लाईफमध्ये काय रोल आहे किंवा आपल्याला काय यूज आहे अँड त्यांचा एन्व्हायरमेंटवरती काय इम्पॅक्ट आहे आपण या पॉईंटमध्ये बघणार आहोत. सो लेट स्टार्ट आवर चॅप्टर हॅलोजन डेरिव्हेटिव्स. तर फर्स्ट वी विल सी व्हॉट इज हॅलोजन. The halogen, it is represented by a capital X. In periodic table, group 17 elements are called halogens. त्यांची जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर बघितली it is NS2NP5. That is valence shell required one electron to completely fill its outermost shell. Hence they are highly reactive. आणि जर त्यांना तो एक इलेक्ट्रॉन मिळाला तर ते नोबेल गॅस इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अचीव करतात. आता ग्रुप 17 जो आहे त्यामध्ये कोणकोणते एलिमेंट्स हे आपण बघू. तर ग्रुप 17मध्ये फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन आणि ॲस्टॅटिन हे एलिमेंट्स आहे. तर काही जणांना सिक्वेन्सने हे एलिमेंट्स पार्ट असतील, काही जणांना पार्ट नसतील. तर आय वूड लाईक टू गिव यू अ शॉर्ट नेमोनिक विच विल हेल्प यू टू मेमोराईज ऑल दिस एलिमेंट्स. तर तो जो शॉर्ट नेमोनिक आहे दॅट इज इंटरेस्टिंग आणि तुम्ही त्याला एका मिनटामध्ये लर्न करू शकतात. तर दॅट इज अ शॉर्ट नेमोनिक इज ए फर्स्ट क्लास बिर्याणी I8. तुम्हाला फक्त काय करायचं आहे, एवढी लाईन पाठ करायची आहे, फर्स्ट क्लास बिर्याणी I8. ही लाईन पाठ केल्यानंतर तुम्हाला ग्रुप 17चे जे एलिमेंट्स आहे हे यांचे सिम्बॉल्स तुम्हाला माहीत होतील. म्हणजे फर्स्ट इज फॉर फ्लोरीन, क्लासमधला Cl दॅट इज फॉर क्लोरीन, बिर्याणीमधला Br दॅट इज फॉर ब्रोमीन, I इज फॉर आयोडीन आणि AT AT दॅट इज फॉर ॲस्टॅटिन. आता यामध्ये काय आहे का हे नेमोनिक लर्न केल्यानंतर तुम्हाला फक्त सिम्बॉल माहीत होतील आणि सिम्बॉलवरून नेम काय आहे हे तुम्हाला लर्न करून घ्यावे लागतील. नेक्स्ट आहे दॅट इज द डेरिव्हेटिव्स. सो डेरिव्हेटिव्स काय असतात, तर डेरिव्हेटिव्स आर कंपाऊंड दॅट कॅन बी सिंथेसाइज फ्रॉम पॅरेंट कंपाऊंड बाय रिप्लेसमेंट ऑफ वन और मोर ॲटम और ग्रुप ऑफ ॲटम. म्हणजे पॅरेंट कंपाऊंड जो आहे ज्याच्यावरती आपण मोस्टली रिॲक्शन करत असतो तर त्या कंपाऊंडचा एक ॲटम किंवा एकापेक्षा जास्त ॲटम किंवा ग्रुप ऑफ ॲटम रिप्लेस करून जो काही नवीन मॉलिक्यूल तयार होत असतो त्या मॉलिक्यूलला डेरिव्हेटिव्स म्हणत असतात. तो लेट्स रिकॉल आवर प्रिव्हियस नॉलेज. आपण 11th स्टँडर्डमध्ये फंक्शनल ग्रुप हे स्टडी केलेलं आहे. तो क्वेश्चन दिलेला आहे आयडेंटिफाय द फंक्शनल ग्रुप इन द फॉलोइंग कंपाऊंड्स. खाली काही कंपाऊंड्स दिलेले आहे, त्यांचे नेम आणि स्ट्रक्चर्स दिलेले आहे, त्यामध्ये तुम्हाला फंक्शनल ग्रुप आयडेंटिफाय करायचे आहे. तर बिफोर गोइंग टू आन्सर फर्स्ट वी हॅव टू न्यू what is functional group. So it is a part of organic molecule. Functional group is nothing but a part of organic molecule which undergoes changes as a result of reaction. म्हणजे एखादी रिॲक्शन जर आपण कॅरी आउट केली तर तो जो पार्ट असतो त्या मॉलिक्युल्सचा तो मोस्टली बदल होत असतो, त्यामध्ये त्याच्यावरती चेंजेस ऑकर होत असतात. तो जो काही पार्ट असतो तो पार्ट त्या मॉलिक्युल्सचा फंक्शनल ग्रुप असतो, म्हणजे जे मोस्टली फंक्शनमध्ये इन्व्हॉल्व असतो. तर आपण असे खूप सारे फंक्शनल ग्रुप ऑलरेडी बघितलेले 11thमध्ये. अल्डिहाइड, अल्कोहोल, फिनॉल, ईस्टर, ॲसिड हे फंक्शनल ग्रुप बघितले. तर या मॉलिक्युल्समध्ये सुद्धा आपल्याला फंक्शनल ग्रुप आयडेंटिफाय करायचं आहे. तर फर्स्ट जो मॉलिक्युल आहे दॅट इज बेन्झिल ब्रोमाइड. तर बेन्झिल ब्रोमाइडमध्ये जर तुम्ही बघितलं तर बेन्झिल रिंग आहे, त्याला CH2 ग्रुप अटॅच आहे आणि त्याला एक ब्रोमीन अटॅच आहे. तर त्यामध्ये जो मोस्ट ॲक्टिव्ह फंक्शनल ग्रुप जर बघितला तर दॅट इज ब्रोमीन आहे. सेकंड आहे फ्रिऑन्स, म्हणजे डायक्लोरो डायफ्लोरो कार्बन. तर त्यामध्ये 2 फ्लोरीन आणि 2 क्लोरीन आहे, हे दोन्ही त्यामधले फंक्शनल ग्रुप आहे.
थर्ड आहे हेक्झाक्लोरोबेन्झिन. बेन्झिन रिंग आहे आणि त्याचे 6 कार्बनला 6 क्लोरीन ॲटम्स अटॅच आहे. तर हे जे 6 क्लोरीन ॲटम्स आहे दे आर अ फंक्शनल ग्रुप इन दिस मॉलिक्यूल. फोर्थ आहे वेस्टेरॉल. तर वेस्टेरॉल म्हणजे काय, इथिनपासून हा तयार केलेला आहे. इथिनमधले जे हायड्रोजन आहे ते क्लोरीनने रिप्लेस केले गेलेले आहे. त्यामध्ये एका बाजूला 1 क्लोरीन आहे, एका बाजूला 2 क्लोरीन आहे. हे जे क्लोरीन्स आहे ते यामधले फंक्शनल ग्रुप आहे. फिफ्थ जो आहे तो आहे हेक्झाक्लोरोसायक्लोहेक्झेन. सायक्लोहेक्झेन रिंग आहे आणि त्याला 6 क्लोरीन ॲटम अटॅच आहे. तर यामध्ये सुद्धा जे क्लोरीन ॲटम्स आहे तेच यामधले फंक्शनल ग्रुप आहे. आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्हचा स्टडी करतोय म्हणून हे जे काही मॉलिक्युल्स दिलेले या सर्वांमध्ये जे मेन फंक्शनल ग्रुप आहे ते आर ऑल हॅलोजन्स, म्हणजे फ्लोरीन आणि क्लोरीन, ब्रोमीन हेच मोस्टली दिले गेलेले आहे. नेक्स्ट दॅट इज हॅलोजन डेरिव्हेटिव्ज. याची डेफिनेशन काय किंवा हॅलोजन डेरिव्हेटिव्ज याला डिफाईन कसं केलं जातं हे आपण बघणार आहोत. तर व्हेन हायड्रोजन ॲटम और ॲटम्स ऑफ अलिफॅटिक और अरोमॅटिक हायड्रोकार्बन आर रिप्लेस्ड बाय करस्पॉन्डिंग नंबर ऑफ हॅलोजन ॲटम्स, द रिझल्टिंग कंपाऊंड आर कॉल्ड हॅलोजन डेरिव्हेटिव्ज. म्हणजे हॅलोजन डेरिव्हेटिव्ज काय असतात, तर अलिफॅटिक किंवा अरोमॅटिक हायड्रोकार्बनमधला एक हायड्रोजन किंवा एकापेक्षा जास्त हायड्रोजन जर आपण तेवढ्याच नंबरच्या हॅलोजन्सने जर रिप्लेस केले तर तयार होणारा जो कंपाऊंड असतो त्याला हॅलोजन डेरिव्हेटिव्ज म्हणतात. तर आधी आपण बघू अलिफॅटिक म्हणजे काय असतात. आता अलिफॅटिक जे आहे ते 2 टाईप्समध्ये त्याला पुन्हा क्लासिफाय केलं जातं. एक आहे सॅच्युरेटेड, दुसरं आहे अनसॅच्युरेटेड. सॅच्युरेटेड म्हणजे मेनली असे मॉलिक्यूल ज्यामध्ये कार्बन कार्बन एकमेकांना सिंगल बॉन्डने लिंक असतात. आणि अनसॅच्युरेटेड जे आहेत त्यामध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्ड असतात किंवा कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड असतात. अरोमॅटिक कंपाऊंड म्हणजे कोणते कंपाऊंड, तर अरोमॅटिक कंपाऊंड म्हणजे ते कंपाऊंड ज्यामध्ये अरोमॅटिक ग्रुप असतो. अरोमॅटिक ग्रुप म्हणजे मोस्टली बेन्झिन रिंग जी आहे त्याच्यासारखे ग्रुप्स त्यामध्ये इन्व्हॉल्व असतात. तर हॅलोजन डेरिव्हेटिव्ह तयार कसं होतो ते आपण एका रिॲक्शनने बघू. मिथेन दिलेला आहे. मिथेन म्हणजे 1 कार्बन आणि 4 हायड्रोजन्स. तर त्यामधला एक हायड्रोजन रिप्लेस केला गेला आहे एका हॅलोजन्सने, म्हणजे एक्स हा सिम्बॉल हॅलोजनसाठी यूज केला गेला. तो आयदर क्लोरीन असू शकतो, ब्रोमीन असू शकतो, आयोडीन असू शकतो किंवा फ्लोरीन असू शकतो, काही असू शकतो. तर तो ही जे काही तयार झालेला आहे दॅट इज CH3X, म्हणजे -1 हायड्रोजन झाला आहे त्यामधून. तर हा तो तयार झालेला जो ग्रुप आहे त्याला म्हणतात मिथिल हॅलाइड. तो आहे हॅलोजन डेरिव्हेटिव्ज. नेक्स्ट याचं क्लासिफिकेशन कसं केलं जातं हॅलोजन डेरिव्हेटिव्हचं हे आपण बघणार आहोत. तर मेनली याला 2 वेमध्ये क्लासिफाय केलं जातं. फर्स्ट दॅट इज ऑन द बेसिस ऑफ हायड्रोकार्बन स्केलेटन टू विच हॅलोजन ॲटम इज बॉन्डेड. म्हणजे जी हायड्रोकार्बनची जी चेन आहे त्या चेनमध्ये कोणत्या कार्बनला हॅलोजन अटॅच आहे त्यावरून त्याला क्लासिफाय केलं गेलेलं आहे. तर वेदर इट इज हॅलो अल्केन्स आहे, हॅलो अल्किन्स आहे, हॅलो अल्काइन्स आहे किंवा हॅलो अरिन्स आहे. तर फर्स्ट दॅट इज हॅलो अल्केन्स. आता अल्केन्स म्हणजे काय हे सुद्धा आपल्याला माहीत आहे. तर अल्केन्स आर मेनली डॅट कंपाऊंड्स इन विच कार्बन कार्बन आर बॉन्डेड थ्रू ए सिंगल बॉन्ड. म्हणजे जर हॅलोजन ॲटम हा जर अल्केन कंपाऊंडमध्ये प्रेझेंट असेल, म्हणजे अशा कार्बनला अटॅच असेल का ज्याच्यामध्ये कार्बन कार्बन सिंगल बॉन्डची लिंक आहे, तर त्याला काय बोललं जातं, हॅलो अल्केन्स. फॉर एक्झाम्पल दिस वन इथिल हॅलाइड, म्हणजे यामध्ये इथिल ग्रुप आहे. इथिल ग्रुपचा ला एक्स म्हणजे हॅलोजन ग्रुप अटॅच आहे. सेकंड आहे हॅलो अल्किन्स. तर हॅलोजन ॲटम बॉन्डेड टू अल्किन कंपाऊंड. अल्किन कंपाऊंड म्हणजे कार्बन कार्बन डबल बॉन्डला जर हॅलोजन ॲटम अटॅच असेल तर त्याला हॅलो अल्किन असं म्हटलं जातं. हॅलो अल्काइन्स, तर हॅलोजन ॲटम बॉन्डेड टू अल्काइन कंपाऊंड, म्हणजेच कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्डमध्ये जर हॅलोजन ॲटम अटॅच असेल तर त्याला हॅलो अल्काइन्स म्हटलं जातं. नेक्स्ट आहे हॅलो अरिन्स. हॅलोजन ॲटम बॉन्डेड टू अरोमॅटिक कंपाऊंड, म्हणजे बेन्झिन रिंग किंवा बेन्झिन रिंगसारखे जे स्ट्रक्चर्स आहे त्यांना जर हॅलोजन ग्रुप अटॅच असेल तर त्याला हॅलो अरिन्स म्हटलं जातं. तर दिस इज अ वन वे बाय विच वी कॅन क्लासिफाय हॅलोजन डेरिव्हेटिव्ज. नेक्स्ट आहे ऑन द बेसिस ऑफ नंबर ऑफ हॅलोजन ॲटम, म्हणजे ते जे कार्बन ॲटम आहे त्या कार्बन ॲटमला किती हॅलोजन ॲटम अटॅच आहे यावरून त्याला सेकंड क्लासमध्ये डिफाईन केलं किंवा क्लासिफाय केलेलं आहे. तर हॅलोजन डेरिव्हेटिव्ज आर क्लासिफाईड ॲज ए मोनो, डाय, ट्राय और पॉली हॅलोजन कंपाऊंड्स. तर फर्स्ट वन आहे दॅट इज मोनो हॅलोजन कंपाऊंड, म्हणजे असे मॉलिक्यूल ज्यामध्ये फक्त एक हॅलोजन असेल तर त्याला मोनो हॅलोजन म्हटलं जातं. हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ज्यांच्यामध्ये एकापेक्षा जास्त म्हणजे 2 हॅलोजन ॲटम जर इन्व्हॉल्व असतील त्या मॉलिक्युल्समध्ये तर त्याला डायहॅलोजन कंपाऊंड म्हटलं जातं. ट्रायहॅलोजनमध्ये 3 हॅलोजन ॲटम्स असतात आणि पॉलीहॅलोजनमध्ये 3पेक्षा जास्त असतात.
तर आता क्लासिफिकेशन ऑफ मोनोहॅलोजन कंपाऊंड हे आपण बघू. मोनोहॅलोजन कंपाऊंड्स आर फर्दर क्लासिफाईड ऑन द बेसिस ऑफ पोजिशन ऑफ हॅलोजन ॲटम अँड द टाईप ऑफ हायब्रिडायझेशन ऑफ कार्बन टू विच हॅलोजन इज अटॅच. म्हणजे तो कार्बनचं हायब्रिडायझेशन काय आहे, ज्याला हॅलोजन ग्रुप अटॅच आहे, यावरून सुद्धा मोनोहॅलोजनला वेगवेगळ्या टाईपमध्ये क्लासिफाय केलं गेलेलं आहे. तर फर्स्ट आहे दॅट इज दी अल्किल हॅलाइड्स और हॅलो अल्केन्स. तर यामध्ये अल्किल हॅलाइड और हॅलो अल्केन्स द हॅलोजन ॲटम इज बॉन्डेड टू sp3 हायब्रिडाइज कार्बन दॅट इज सॅच्युरेटेड अलिफॅटिक कार्बन. म्हणजे कार्बन कार्बन सिंगल बॉन्डने बॉन्डेड असलेला जो कार्बन आहे त्याला जर हायड्रोजन अटॅच असेल, त्याची हायब्रिडायझेशन sp3 असेल, तर त्याला अल्किल हॅलाइड असं म्हटलं जातं. तर अल्किल हॅलाइडला पुन्हा क्लासिफाय केलं गेलेलं आहे प्रायमरी, सेकंडरी और टर्शियरी या क्लासमध्ये. तर प्रायमरी हॅलाइड इट इज अल्किल हॅलाइड इन विच हॅलोजन ॲटम इज बॉन्डेड टू प्रायमरी कार्बन ॲटम. म्हणजे ज्यामध्ये अल्किल हॅलाइड आहे प्रायमरी कार्बन ॲटमला अटॅच असतो त्याला प्रायमरी हॅलाइड म्हटलं जातं. तर प्रायमरी कार्बन म्हणजे कोणता कार्बन, तर कार्बन ॲटम विच इज अटॅच टू ओनली वन अदर कार्बन ॲटम. फॉर एक्झाम्पल RCH2X. आर ग्रुप इज फॉर अल्किल ग्रुप, हे लक्षात ठेवा, म्हणजे तो हायड्रोकार्बन ग्रुपच असतो. तर यामधला जो सेंटरचा जो कार्बन आहे दॅट इज CH2, ज्याला 2 हायड्रोजन ॲटम अटॅच आहे आणि त्याला एका बाजूला हॅलोजन ग्रुप म्हणजे X हा अटॅच आहे. तर हा आणखीन एकच कार्बनला अटॅच आहे, म्हणून याला काय बोललं जातं, प्रायमरी हॅलाइड. तसा कार्बन ज्याला तो प्रायमरी कार्बन असेल आणि त्याला जर हॅलोजन ग्रुप अटॅच असेल, हॅलोजन ॲटम अटॅच असेल, तर त्याला प्रायमरी हॅलाइड म्हटलं जातं. सेकंडरी हॅलाइड, तर सेकंडरी हॅलाइड्स आर दी अल्किल हॅलाइड इन विच हॅलोजन ॲटम इज बॉन्डेड टू सेकंडरी कार्बन ॲटम. म्हणजे सेकंडरी कार्बन म्हणजे आता कोणता येतील, तर सेकंडरी कार्बन इज कार्बन ॲटम विच इज अटॅच टू 2 अदर कार्बन ॲटम. म्हणजे असा कार्बन जो आणखीन 2 कार्बनला अटॅच आहे त्याला सेकंडरी कार्बन म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल दिस वन, यामध्ये सुद्धा जो सेंटरचा CH हा जो कार्बन आहे तो आणखीन 2 R ग्रुपला अटॅच आहे, म्हणजे त्याला 2 कार्बन कार्बन ग्रुप अटॅच आहे, त्याला सेकंडरी कार्बन म्हटलं जातं. या सेकंडरी कार्बनला जर हॅलोजन ॲटम अटॅच असतील तर त्याला सेकंडरी हॅलाइड असं म्हटलं जातं. थर्ड वन आहे दॅट इज दी टर्शियरी हॅलाइड. तर प्रायमरी अँड सेकंडरी तुम्हाला माहीत झाले म्हणजे नक्कीच तुम्हाला टर्शियरी माहीत झालं असेल. सो लेट्स डिफाइन इट. इट इज अल्किल हॅलाइड इन विच हॅलोजन ॲटम इज बॉन्डेड टू टर्शियरी कार्बन ॲटम अँड द टर्शियरी कार्बन ॲटम इज नथिंग बट दी it is a carbon atom which is attached to 3 other carbon atoms. The example is this one in which this center carbon C which is attached to another 3 carbon atoms, and if a halogen atom is attached to this tertiary carbon atom it is called tertiary halide. Next, that is allylic halide. In allylic halide, halogen atom is bonded to sp3 hybridized carbon atom next to कार्बन कार्बन डबल बॉन्ड. म्हणजे अलायलिक हायलाइट काय असतात, तर यामध्ये हॅलोजन ॲटम त्या कार्बनला अटॅच असतो ज्याचा हायब्रिडायझेशन sp3 असतं आणि त्याची जी पोझिशन असते दॅट इज नेक्स्ट टू दी कार्बन कार्बन डबल बॉन्ड. फॉर एक्झाम्पल हे जे मॉलिक्युल्स दिलेले यामध्ये तुम्ही बघू शकता का हॅलोजन ॲटम जो अटॅच आहे तो मेनली CH2 म्हणजे फर्स्ट मॉलिक्युलमध्ये त्याला अटॅच आहे आणि CH2 मॉलिक्यूल हा नेक्स्ट टू दी कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे, म्हणजे कार्बन कार्बन डबल बॉन्डचा तो शेजारी आहे आणि त्याला हॅलोजन ग्रुप अटॅच आहे. तर दॅट इज द टाईप ऑफ अलायलिक हॅलाइड. सेकंड जर तुम्ही बघितली रिंग आहे सायक्लोहेक्झेन रिंग आहे, त्यामध्ये डबल बॉन्ड आहे सायक्लोहेक्झिन रिंग. तर यामध्ये डबल बॉन्ड त्याचे शेजारी कार्बन आहे, तो कार्बनसुद्धा CH कार्बन आहे, तर त्याला हॅलोजन ग्रुप अटॅच आहे, म्हणजे त्याचे शेजारी कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे आणि त्याला हॅलोजन ग्रुप हा अटॅच आहे. तर दिस कम अंडर दी अलायलिक हॅलाइड. नेक्स्ट आहे बेन्झायलिक हॅलाइड. तर बेन्झायलिक हॅलाइड म्हणजे कोणता, तर बेन्झायलिक हॅलाइड हॅलोजन ॲटम इज बॉन्डेड टू sp3 हायब्रिडाइज कार्बन ॲटम विच इज फर्दर बॉन्डेड टू अरोमॅटिक रिंग. म्हणजे आधी काय होतं अलायलिकमध्ये दॅट इज नेक्स्ट टू दी कार्बन कार्बन डबल बॉन्ड, बट यामध्ये सिमिलरली sp3 हायब्रिडाइज कार्बन आहे बट दॅट इज अटॅच टू दी बेन्झिन रिंग. तो कुणाला अटॅच आहे, बेन्झिन रिंगला अटॅच आहे. तर दॅट इज कम अंडर दी बेन्झायलिक हॅलाइड. दीज आर दी 2 एक्झाम्पल्स ऑफ दिस वन. फर्स्ट वनमध्ये जर बघितलं तर CH2 हा sp3 हायब्रिडाइज कार्बन आहे आणि तो एका बेन्झिन रिंगला अटॅच आहे आणि त्याला हॅलोजन अटॅच आहे, म्हणून त्याला बेन्झायलिक हॅलाइड असं म्हटलं जातं. सेकंड एक्झाम्पल जर बघितलं तर कार्बन आहे त्याला हॅलोजन अटॅच आहे आणि त्या कार्बनला आणखीन 2 मिथिल ग्रुप आहे. तर डझंट मॅटर मिथिल ग्रुप आहे का नाही, आपल्याला फक्त त्याची हायब्रिडायझेशन बघायची आहे.
तर हायब्रिडायजेशन कशी बघणार का त्या डबल बॉन्डेड आहे का सिंगल बॉन्डेड आहे का ट्रिपल बॉन्डेड. जर तो सिंगल बॉन्डेड असेल तर दॅट इज sp3 हायब्रिडाइज, डबल बॉन्ड असेल तर sp2 हायब्रिडायजेशन आणि ट्रिपल बॉन्डेड कार्बन जर असेल तर दॅट इज sp हायब्रिडायजेशन. तर हा sp3 हायब्रिडाइज आहे आणि तो बेन्झिन रिंगला अटॅच आहे म्हणून इट कम अंडर दी बेन्झायलिक हायलाइड. नेक्स्ट आहे व्हिनायलिक हायलाइड. तर व्हिनायलिक हायलाइड म्हणजे काय तर व्हिनायलिक हायलाइड हॅलोजन ॲटम इज बॉन्डेड टू sp2 हायब्रिडाइज कार्बन ॲटम ऑफ अलिफॅटिक चेन. व्हिनायलिक हायलाइड इज हॅलो अल्किन्स, त्याला हॅलो अल्किन्स असं म्हटलं जातं. तर लेट्स सी द एक्झाम्पल. म्हणजे व्हिनायलिक हायलाइड काय असतात तर हॅलोजन ॲटम कुणाला अटॅच असतो sp2 हायब्रिडाइजला. तर sp2 आय ऑलरेडी टोल्ड यू दॅट sp2ला कसं आयडेंटिफाय करायचं दॅट इज कार्बन कार्बन डबल बॉन्डेड. म्हणजे कार्बन कार्बन डबल बॉन्ड जर असेल तर तो कार्बन sp2 हायब्रिडाइज असतो. तर त्याला जर हॅलोजन ग्रुप अटॅच असेल, हॅलोजन ॲटम अटॅच असेल तर त्याला कोणत्या कॅटेगरीमध्ये येतात व्हिनायलिक हायलाइडमध्ये. फर्स्ट एक्झाम्पलमध्ये तुम्ही बघू शकता CH2CH म्हणजे CH जो आहे तो डबल बॉन्डेड कार्बन आहे आणि त्याला हॅलोजन ग्रुप अटॅच आहे. सेकंड मॉलिक्यूल जर बघितलं तर त्यामध्ये सुद्धा जे सायक्लोहेक्झिन रिंग आहे त्या डबल बॉन्डेड जो कार्बन आहे त्याला डायरेक्टली X म्हणजेच हॅलोजन ग्रुप अटॅच आहे. नेक्स्ट आहे हॅलो अल्काइन्स. तर हॅलो अल्काइन्स म्हणजे कोणतं तर व्हेन हॅलोजन ॲटम इज बॉन्डेड टू sp हायब्रिडाइज कार्बन ॲटम इन हॅलो अल्काइन. म्हणजे जर कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्डला हॅलोजन ॲटम अटॅच असेल तर त्याला हॅलो अल्काइन्स असं म्हटलं जातं. नेक्स्ट आहे अरिल हायलाइड और हॅलो अरिन्स. अरिल किंवा अरिन्स हा वर्ड कुणासाठी यूज केलं जातं तर मोस्टली हे अरोमॅटिक कंपाऊंडसाठी हे वर्ड्स यूज केले जातात. म्हणजेच हॅलोजन ॲटम जर अरोमॅटिक कंपाऊंडला अटॅच असेल आणि ते कार्बन कार्बन डबल बॉन्डेड असतात तर ते sp2 हायब्रिडाइज कार्बनला जर अटॅच असेल अरोमॅटिक रिंगमध्ये तर दॅट कम्स अंडर दी अरिल हायलाइड्स और हॅलो अरिन्स. तर ऑल दिस इज दी क्लासिफिकेशन ऑफ अल्किल हायलाइड्स और हॅलोजन डेरिव्हेटिव्स. नेक्स्ट आपण बघणार आहोत दॅट इज दी नॉमेनक्लेचर ऑफ हॅलोजन डेरिव्हेटिव्स. 11th स्टँडर्डमध्ये सुद्धा आपण नॉमेनक्लेचर सिस्टीम बघितलेली आहे. तर लेट्स रिकॉल आवर प्रिव्हियस नॉलेज. क्वेश्चन आहे इन IUPAC सिस्टीम ऑफ नॉमेनक्लेचर डज द फंक्शनल ग्रुप हॅलोजन अपियर ॲज ए सफिक्स और प्रिफिक्स. म्हणजे जर अल्किल हायलाइडला नेम द्यायचे असेल IUPAC नॉमेनक्लेचर सिस्टीमचा यूज करून तर जो काही हॅलोजन ॲटम आहे म्हणजे क्लोरो, ब्रोमो, आयोडो, फ्लोरो हे जे वर्ड्स आहे ते सफिक्स म्हणून यूज होतात का प्रिफिक्स म्हणून यूज होतात. म्हणजे नेमच्या बिफोर येतात पॅरेंट कंपाऊंडच्या का पॅरेंट कंपाऊंडच्या नेक्स्टमध्ये येतात. तर थिंग लेट्स आय विल टेल यू इट इज यूज ॲज ए और इट इज कम ॲज ए प्रिफिक्स. म्हणजे इट इज ॲट द बिगिनिंग ऑफ हायड्रोकार्बन. आपण हायड्रोकार्बनच्या बिफोर ठेवतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल CH3I असा जर एखादा मॉलिक्यूल असेल तर त्याचा IUPAC नॉमेनक्लेचरमध्ये आयोडो हा जो हॅलोजनचा नेम आहे आयोडो हा कधी येणार हा आधी येणार आहे आणि मेन पॅरेंट ग्रुप कोणता आहे मिथिल आहे. इट इज कॉल्ड आयोडो मिथिल. नेक्स्ट क्वेश्चन आहे व्हॉट आर द ट्रायवल नेम्स ऑफ लॅबोरेटरी सॉल्वंट CaCl3 अँड CCl4. 2 सॉल्वंट तुम्हाला दिलेले आहे त्यांचे ट्रायवल नेम्स काय हे लॅबोरेटरीमध्ये नेहमी यूज होत असतात. तर त्यांचे जे नेम आहे फर्स्ट वन आहे दॅट इज क्लोरोफॉर्म आणि नेक्स्ट आहे दॅट इज कार्बन टेट्रा क्लोराईड. कॉमन नेम सिस्टीम बघूया आधी. तर कॉमन नेम सिस्टीममध्ये नेमिंग कशी दिली जाते तर कॉमन नेम्स ऑफ अल्किल हायलाइड्स आर डिराइव्ड बाय नेमिंग द अल्किल ग्रुप फॉलोड बाय द नेम ऑफ हॅलोजन. म्हणजे जे IUPAC नॉमेनक्लेचर आत्ताच आपण बघितलं ॲज अ प्रिफिक्स म्हणून यूज केलं जातं तर कॉमन नेम सिस्टीममध्ये त्याचं उलट केलं जातं म्हणजेच ॲज अ सफिक्स म्हणून यूज केलं जातं. हॅलोजनचा जो नेम आहे आधी पॅरेंट कंपाऊंडचा नेम दिलं जातं आणि त्यानंतर हॅलोजनचं नेम लास्टला ठेवलं जातं. फॉर एक्झाम्पल मिथिल आयोडाईड, टर्चरी ब्युटिल क्लोराईड हे जे एक्झाम्पल्स आहे त्यामध्ये CH3I तर हा पॅरेंट कंपाऊंड म्हणजे कोणता आला आहे CH3. CH4 पासून तयार केला गेला ना CH4चा एक हायड्रोजन रिप्लेस केला आयोडीनने तर तो झाला CH3I. तो मेन पॅरेंट ग्रुप म्हणजे कोणता आला आहे CH3 तर त्याला काय प्रोनाऊन्स केलं जातं मिथिल आणि हॅलोजन आहे आयोडीन. तर याचं कॉमन नेम काय येईल मिथिल आयोडाईड. नेक्स्ट आहे CH3 थ्राईस C म्हणजे सेंटर कार्बन जो आहे रेडवाला त्याला 3 मिथिल ग्रुप अटॅच आहे. तर टोटल कार्बन किती झाले 4 आणि त्यांची पोझिशन जर बघितली इट इज कॉल्ड ॲज अ टर्चरी ब्युटिल ग्रुप. तर टर्चरी ब्युटिलला ब्रोमीन अटॅच आहे. तर याचं कॉमन नेम काय येईल टर्चरी ब्युटिल ब्रोमाइड. नॉमेनक्लेचर सिस्टीम. तर IUPAC नॉमेनक्लेचर सिस्टीममध्ये काय केलं जातं अल्किल हायलाइड्स आर नेम ॲज हॅलो अल्केन्स.
तर हॅलो अल्केन्स या एका वर्डवरून तुम्ही लक्षात ठेवू शकता का UPSC नॉमेनक्लेचर सिस्टीममध्ये मॉलिक्युल्सला नेमिंग कशी दिली जाते. दॅट इज द नेम ऑफ हॅलोजन अपियर ॲज ए प्रिफिक्स. म्हणजे हॅलोजनचा जो नेम आहे तो प्रिफिक्स आधी येतो, त्यानंतर अल्केन कंपाऊंड जो असेल म्हणजे पॅरेंट कंपाऊंड जो असेल हायड्रोकार्बन जो कंपाऊंड असेल त्याचं नेम नंतर येतं. तर हॅलो हा वर्ड कुणासाठी यूज केला गेला, हॅलोजनसाठी. तर तसंच फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन यांचे सुद्धा शॉर्ट वर्ड यूज केले जातं. फॉर एक्झाम्पल जर फ्लोरीन ॲटम असेल तर त्याला फ्लोरो, क्लोरीन असेल तर त्याला क्लोरो, ब्रोमीन असेल तर ब्रोमो आणि आयोडीन असेल तर आयोडो यूज केलं जातं. फॉर एक्झाम्पल दिस वन CH3I. तर आपण कॉमन नेममध्ये याचा नेम बघितलं का, आधी कोणता नेम यायचा, पॅरेंटचा म्हणजेच मिथिल, आणि त्यानंतर यायचं हॅलोजनचं म्हणजेच आयोडीन असेल तर मिथिल आयोडीन. याचं उलट आहे UPSC नॉमेनक्लेचर सिस्टीममध्ये हॅलो अल्केन्स या फॉर्मॅटमध्ये याचं नेम दिलं जातं. तर हॅलो म्हणजे यामध्ये आधी काय फाइंड करायचं, कोणता हॅलोजन ॲटम आहे. तर यामध्ये आयोडीन आहे म्हणजे याचा वर्ड येईल आयोडो, आणि अल्केन कोणता आहे तर CH3 आहे म्हणजे तो कुणापासून बनवला गेला आहे, मिथेनपासून. सो इट इज नेम ॲज ए आयोडो मिथेन. नेक्स्ट आहे सिमिलरली टर्चरी ब्युटिल ब्रोमाइड जो होता कॉमन नेममध्ये, यामध्ये सुद्धा तेच मेथड आहे. तर यामध्ये फर्स्ट फाइंड आउट व्हॉट इज द हॅलोजन ॲटम. तर यामध्ये ब्रोमीन आहे, ब्रोमीन कोणाला अटॅच आहे, सेंटर कार्बनला अटॅच आहे. आता याचं नेम देताना आपल्याला याला ओपन करून लिहावं लागणार आहे. म्हणजे हा जो स्ट्रक्चर आहे दॅट इज कंडेन्स स्ट्रक्चर, त्याला मॉलिक्युलर फॉर्म्युला जो आहे त्याचा ओपन या फॉर्मॅटमध्ये आधी लिहून घेऊ आपण, बघूया तो कसा आहे. तर त्याचा जो स्ट्रक्चर आहे तो या पद्धतीने, जर तुम्ही बघितलं तर सेंटरचा एक कार्बन आहे, त्या कार्बनला ब्रोमीन अटॅच आहे आणि त्याला 3 मिथिल ग्रुप अटॅच आहे. हा त्याचा ओपन चेन स्ट्रक्चर झाला आहे. तर ओपन चेन स्ट्रक्चरमध्ये आधी नंबरिंग देऊया आपण. नंबरिंग देताना सुद्धा यामध्ये कंडिशन्स असते का हॅलोजन ॲटम म्हणजे जो काही फंक्शनल ग्रुप आहे तो कोणत्या बाजूने जवळ आहे त्या बाजूने मोस्टली नंबरिंग स्टार्ट केली जाते. आता यामध्ये जर बघितलं आपण तर दोन्ही बाजूने सेम असे, तर तुम्ही कोणत्याही बाजूने त्याला नंबरिंग देऊ शकता, आदर मी दिलेल्या त्या पद्धतीने किंवा त्याचं रिव्हर्सने. जिथं 3 आहे तिथं 1 आणि जिथं 1 आहे तिथं 3. तर दोन्ही मेथडमध्ये जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला नेम हा सेमच मिळणार आहे. तर वन्स यू गिवन ए नेम, त्यानंतर बघायचं आहे का त्याला काय काय सबस्टिट्युएंट अटॅच आहे. सबस्टिट्युएंट म्हणजे त्याला अटॅचमेंट कोणकोणत्या ग्रुपची आहे. तर 2 नंबरचा जर कार्बनला तुम्ही बघितलं तर तिथं एक ब्रोमीन आहे आणि त्यालाच एक मिथिल ग्रुप अटॅच आहे. तर यावरून आधी जे काय सबस्टिट्युएंट आहे त्या सबस्टिट्युएंटचं नेम आधी ठेवायचं. तर सबस्टिट्युएंटचे नेम ठेवताना सुद्धा अल्फाबेटिकल ऑर्डर द्यावी लागते. तर यामध्ये 2 सबस्टिट्युएंट आहे, एक आहे ब्रोमीन, दुसरा आहे मिथिल. तर ब्रोमीन आणि मिथिल यांचा अल्फाबेटिकली ऑर्डर जर बघितलं तर B आधी येतं, M हा व नंतर येतं हा लेटर. सो आणि त्याची पोझिशन काय असते, लोखंड काय, लोखंड म्हणजे पोझिशन. तर ब्रोमीनची पोझिशन 2 आहे म्हणून त्याचा नेम येईल 2 ब्रोमो. मिथिलची सुद्धा पोझिशन 2 आहे म्हणून 2 मिथिल. आणि जे राहिलेलं पार्ट आहे म्हणजे जी लॉंगेस्ट हायड्रोकार्बन चेन आहे ती 3 कार्बनची आहे. तर 3 कार्बन म्हणजेच काय असतात, प्रोपेन. तो याला नेम येईल 2 ब्रोमो 2 मिथिल प्रोपेन. या पद्धतीने IUPAC सिस्टीममध्ये नॉमेनक्लेचर दिलं जातं. आता अरिल हायलाईट जे असतात तर अरिल हायलाईट्सचे नेम कसे दिले जातात, तर अरिल हायलाईट्सचे नेम ॲज अ हॅलो अरिन्स दोन्ही सिस्टीममध्ये म्हणजे कॉमन नेम सिस्टीम असो किंवा IUPAC सिस्टीम असो, या दोन्ही नेमिंग सिस्टीममध्ये त्याला नेम हॅलो अरिन्सच दिले जातात. म्हणजे हॅलोजन ॲटमचा नेम आधी आणि जे काही अरिन कंपाऊंड असणारे, अरिन मीन्स अरोमॅटिक, पुन्हा एकदा सांगते बेन्झिन रिंग असलेले कंपाऊंड्स, तर त्याला हॅलो अरिन्स या फॉर्मॅटमध्ये नेम दिलं जातं. फॉर डायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह म्हणजे हॅलो अरिन्सच आहे पण डायहॅलोजन आहे, ज्यामध्ये 2 हॅलोजन ग्रुप किंवा 2 पेक्षा जास्त हॅलोजन जर अटॅच असतील तर त्यांच्यासाठी कोणती मेथड यूज केली जाते. तर फॉर डायहॅलोजन डेरिव्हेटिव्ज ऑफ एन अरिन प्रिफिक्स OMP आर यूज. आता हा OMP म्हणजे काय, तो O इज स्टँड फॉर ऑर्थो, M इज फॉर मेटा अँड P इज स्टँड्स फॉर पॅरा. तर हे यूज केले जातात कॉमन नेम सिस्टीममध्ये. बट IUPAC नॉमेनक्लेचर सिस्टीम द्यायची असेल तर तेव्हा नंबर्स यूज केले जातात. म्हणजे जे काही फंक्शनल ग्रुप आहे किंवा जे काही हॅलोजन ॲटम आहे त्यांना नंबरिंग केली जाते, त्या नंबरिंगनुसार त्यांना दिलं जातं. फॉर एक्झाम्पल दिस वन बेन्झिन रिंग आहे, त्याला 2 क्लोरीन अटॅच आहे. हे जे 2 क्लोरीन आहे तर याचं कॉमन नेम जर बघितला तर हॅलो 2 क्लोरीन आहे. तो इट इज डायहॅलोजन डेरिव्हेटिव्ज म्हणजे याचेमध्ये ऑर्थो, मेटा, पॅरा हे वर्ड्स यूज होतील. तर यामध्ये जर पोझिशन बघितली तर एक क्लोरीन दुसऱ्या क्लोरीनपासून म्हणजे जिथं फर्स्ट क्लोरीन अटॅच आहे तर फर्स्ट क्लोरीन हा जो क्लोरीन आहे त्याला आपण ॲज ए मेन कन्सिडर करू. तर त्याची जी नेक्स्ट पोझिशन असते म्हणजे ही पोझिशन जे दोन्ही बाजूची ही पोझिशन झाली ऑर्थो पोझिशन, ही नेक्स्ट जी दोन्ही बाजूची पोझिशन आहे ती पोझिशन झाली मेटा पोझिशन, आणि ही जी राहिलेली पोझिशन आहे दॅट इज कॉल्ड दी
पॅरा पोझिशन. तर याची जर पोझिशन वाईज आपण बघितलं तर मेन कंपाऊंडला हा जो क्लोरीन आहे तो मेटा पोझिशनवरती आहे. मेटा पोझिशनवरती असल्यामुळे याचा नेम काय येणार आहे, मेटा. आणि 2 क्लोरीन आहे म्हणून डाय हा वर्ड यूज. आणि मेन जो पॅरेंट कंपाऊंड आहे दॅट इज बेन्झीन, याचा नेम इट इज नेम एज ए मेटा डायक्लोरोबेन्झीन. नेक्स्ट आहे IUPAC नेम. आता याचा IUPAC नेम कसं येईल, तर IUPAC नेममध्ये ऑर्थो, मेटा, पॅरा हे यूज होत नाही. इथं 1, 2, 1, 3, 1, 4 रिस्पेक्टिव्ह पोझिशन कशी आहे त्यानुसार त्यांना केलं जातं. तर आता यांची जर पोझिशन आपण बघितली तर या पोझिशनमध्ये हा जो फर्स्ट क्लोरीन आहे त्याला जर आपण नंबर 1 दिलं तर ही सेकंड पोझिशन येईल 2 नंबर आणि ही पोझिशन येणार आहे 3rd नंबर. तर यामुळे याला असा नेम काय येईल, 1, 3, 2 क्लोरीन असल्यामुळे डाय आणि क्लोरोबेन्झीन, 1, 3 डायक्लोरोबेन्झीन. या वेमध्ये यांना नेमिंग दिली जाते. नेक्स्ट IUPAC नॉमेनक्लेचरचा फॉर्मॅट काय असतो, हॅलो अल्केन्स. तर बघायचा हॅलोजन ग्रुप कोणता आहे, हॅलोजन ग्रुप आहे ब्रोमीन आणि जो पॅरेंट किंवा जो काय अल्केन पार्ट आहे तो आहे इथेनचा. सो इट्स नेम इज ब्रोमो इथेन. नेक्स्ट जो आहे दॅट इज दी CH3CH आणि त्याला Cl अटॅच आहे आणि पुन्हा CH3 ग्रुप आहे. याला ओपन करून लिहावं लागणार आहे तुम्हाला, CH3CH Cl आणि CH3. तर यामध्ये पुन्हा हा जो सेकंड जो कार्बन आहे त्याला Cl अटॅच आहे म्हणून याला आयसो ग्रुप म्हटलं जातं. आणि टोटल नंबर ऑफ कार्बन 3 आहे, इट इज ए प्रोपेन. सो इट अगेन 1 हायड्रोजन इज रिमूव्ड, दॅट्स वाय इट नेम ॲज ए प्रोपिल. सो इट्स नेम ॲज आयसोप्रोपिल क्लोराईड इन कॉमन नेम सिस्टीम. IUPAC नेम सिस्टीममध्ये यांना नंबरिंग दिली जाईल. का नंबरिंग कोणत्या, आता दोन्ही बाजूने नंबरिंग जर दिली तर सेमच येणार आहे कारण क्लोरीन हा सेंटर कार्बनला अटॅच आहे. सर सेंटर कार्बनला अटॅच आहे म्हणजेच आपण जर एका बाजूने नंबरिंग दिली तर इट इज, याचा जर नंबर बघायचा असेल इट हॅविंग ए, दिस हॅविंग ए 1 नंबर, दिस हॅविंग ए 2 नंबर आणि दिस हॅविंग ए 3 नंबर. म्हणजे 2 नंबरचा जो कार्बन आहे त्या कार्बनला काय अटॅच आहे, क्लोरीन अटॅच आहे म्हणून याचा नेम येणार आहे 2 क्लोरो आणि अल्केन म्हणजे किती कार्बन्स आहे, 3 कार्बन्स आहे म्हणून प्रोपेन. नेक्स्ट जो मॉलिक्यूल आपण बघणार आहोत तो आहे CH3CH इन ब्रॅकेट Cl अँड CH3. त्याचं आपल्याला कॉमन नेम आणि IUPAC नेम दोन्ही नेम ठरवायचे. तर 1 रूल लक्षात ठेवा, जेव्हा आपल्याला कॉमन नेमने मॉलिक्यूलला नेम द्यायचं असतं त्यावेळेला अल्किल हॅलाइड हा फॉर्मॅट यूज करावा लागतो. म्हणजे जो काही अल्किल पार्ट आहे मॉलिक्यूलचा तो आधी येतो आणि त्यानंतर हॅलाइडचा पार्ट. IUPAC नेम सिस्टीममध्ये त्याचं रिव्हर्स आहे, म्हणजे आधी हॅलोजनचा पार्ट येतो आणि त्यानंतर अल्केनचा म्हणजे पॅरेंट जो काही चेन असेल त्या चेनचा नेम नंतर येतो. तर याचा नेम ठरवताना आधी आपल्याला याचा ओपन स्ट्रक्चर काढावं लागणार आहे. तर याचा ओपन स्ट्रक्चर हा आहे CH3CH, त्याला Cl अटॅच अँड CH3. मग कॉमन नेममध्ये आधी याचा आपण जो अल्किल पार्ट आहे तो फाइंड आउट करू. तो काय, तर अल्किल पार्टमध्ये 1, 2, 3 कार्बन आहे म्हणजे हा आहे प्रोपेन. प्रोपेनपासून हा तयार गेलेला आहे. प्रोपेनचा एक हायड्रोजन रिप्लेस केला आहे क्लोरीनने म्हणून हा झाला प्रोपिल. अनदर थिंग, हा जो क्लोरीन आहे तो सेकंड नंबरच्या कार्बनला अटॅच असल्यामुळे हा जो आहे पार्ट या पार्टला बोललं जातं आयसोप्रोपिल. आणि जो हायड्रोजन पार्ट आहे तो आहे क्लोरीन. सो इट्स नेम इज आयसोप्रोपिल क्लोराईड. IUPAC नॉमेनक्लेचर सिस्टीममध्ये काही रूल्स आहे. रूल्समध्ये सगळ्यात आधी फर्स्ट रूल हा आहे का अशी लॉंगेज चेन सिलेक्ट करायची ज्याच्यामध्ये आपला जो काही फंक्शनल ग्रुप आहे तो असणार आहे. मग ती लॉंगेज चेन आधी कन्सिडर करून घ्या. कोणती लॉंगेज चेन आहे, तिथे एकच चेन दिलेली आहे म्हणजे ही चेन काय आहे, लॉंगेज चेन आहे ज्याला हा क्लोरीन अटॅच आहे. सेकंड रूल आहे का मग त्याला नंबरिंग स्टार्ट करायची प्रत्येक कार्बनला. तर कार्बनला नंबरिंग देताना कोणत्या बाजूने स्टार्ट करायची, की ज्या बाजूने आपला जो फंक्शनल ग्रुप आहे तो क्लोज असणार आहे ज्या एंडला. तर आता या मॉलिक्यूलमध्ये बघितलं तर या बाजूनेही तो सेकंड पोझिशनला येतो आणि या बाजूनेही तो सेकंड पोझिशनला येतो. मग इथून नंबर देताना आपण कोणत्याही बाजूने स्टार्ट करू शकतो. बट सम टाईम जेव्हा अनसिमेट्रिक असेल तर त्यावेळेला तो एंड चूज करायचा ज्या एंडला फंक्शनल ग्रुप क्लोज असणार आहे. त्याचं नंबरिंग आपण ऑलरेडी दिलेली आहे 1, 2, 3. तर म्हणजे सेकंड नंबरच्या कार्बनला क्लोरीन हा ॲटम अटॅच आहे. मग IUPAC नेममध्ये आधी सबस्टिट्युएंट येतात म्हणजे जो काही अटॅचमेंट असते ते येते आणि त्यानंतर जे हायड्रोकार्बन चेन आहे ते येते. तर याचं IUPAC नेम काय येणार आहे, 2 नंबरवरती क्लोरीन असल्यामुळे 2 क्लोरो, 3 कार्बनची चेन असल्यामुळे प्रोपेन. याचा IUPAC नेम आहे 2 क्लोरो प्रोपेन. नेक्स्ट मॉलिक्यूल जे आपण बघणार आहोत तो आहे CH3 थ्राईस CBr. अगेन याचा ओपन स्ट्रक्चर आपण बघून घेऊ आधी. CH3 म्हणजे हा जो C आहे सेंटरचा त्याला 3 मिथिल ग्रुप अटॅच आहे 1, 2, 3.
आणि त्या सीला एक ब्रोमीन अटॅच आहे. मग याचा कॉमन नेम सिस्टीममध्ये आधी हा जो पार्ट आहे अल्किल पार्ट तो बघून घेऊ. तर अल्किल पार्ट बघताना आधी काउंट करा टोटल कार्बन्स किती आहे. 1 2 3 अँड 4 कार्बन्स आहे. आता या 4 कार्बन्समध्ये जो सेंटर कार्बन आहे त्याला म्हणजे सेकंड नंबरचा जो कार्बन आहे त्या कार्बनला 2 मिथिल ग्रुप अटॅच आहे. याला 2 मिथिल ग्रुप अटॅच असल्यामुळे याच्यासाठी वर्ड यूज होतो टर्चरी. आणि 4 कार्बन आहे म्हणजे ब्युटेनपासून तयार झालेला म्हणजे ब्युटेल. दिस नेम इज टर्चरी ब्युटेल. ब्रोमीन हा हॅलोजन अटॅच असल्यामुळे याचा कॉमन नेम आहे टर्चरी ब्युटिल ब्रोमाइड. आता याचा IUPAC नेम. IUPAC नेम देताना पुन्हा तेच बघायचं का नंबरिंग कुठून स्टार्ट करायचं आहे ज्या एंडला हॅलोजन ॲटम जवळ आहे. तर यामध्ये आयदर हा एक एंड आहे, हा एक एंड आहे, हा एक एंड आहे. कुठूनही स्टार्ट करा तुम्ही ब्रोमीनची पोझिशन सेमच येणार आहे 1 2 3 किंवा 1 2 3 1 2 3. मग तुम्ही कोणत्याही बाजूने याला नंबरिंग देऊ शकता. तर आपण इथून नंबरिंग स्टार्ट करू 1 2 आणि इट इज 3. मग आधी सबस्टिट्यूएंट बघून घ्या. सबस्टिट्यूएंट कोणकोणते आहे. तर सबस्टिट्यूएंट काय आहे ज्याला नंबर नाही आहे तो सबस्टिट्यूएंट बघायचा. म्हणजे मेन चेन सोडून जे काही बाकीचे आहे अटॅचमेंट त्याला सबस्टिट्यूएंट कन्सिडर करायचं. एक ब्रोमीन आहे आणि एक मिथिल आहे. दोघांची पोझिशन 2 नंबर आहे. आता यांना ठेवताना कसं ठेवायचं तर अल्फाबेटिकल मॅनर्समध्ये ठेवायचं. तर अल्फाबेटिकली B आधी येतं M नंतर येतं. मग याचा नेम काय येईल 2 ब्रोमो 2 मिथिल आणि हायड्रोकार्बनची चेन आहे 3 कार्बनची म्हणून याचा नेम आहे 2 ब्रोमो 2 मिथिल प्रोपेन. 2 ब्रोमो 2 मिथिल प्रोपेन. नेक्स्ट जो मॉलिक्यूल आहे तो मॉलिक्यूल आहे दिस वन CH2 डबल बॉन्ड CH2 Br. हा सुद्धा आपण ऑलरेडी बघितलेला आहे. हा मॅक्झिममली जेव्हा आपण क्लासिफिकेशन बघत होतो त्या क्लासिफिकेशनच्या टायमिंगला आपण हा पार्ट बघितलेला आहे का हॅलोजन ग्रुप अटॅच टू sp3 कार्बन ॲटम विच इज नेक्स्ट टू दी डबल बॉन्ड. मग असा जो ग्रुप असतो त्या ग्रुपला कोणता वर्ड यूज होतो तर त्या ग्रुपसाठी अलाइल हा वर्ड यूज होतो. मग हा जो पार्ट आहे अल्किलचा तो आहे अलाइल. त्याला ब्रोमीन अटॅच असल्यामुळे इट इज कॉमन नेम इज अलिल ब्रोमाइड. IUPAC नेम देताना आधी फंक्शनल ग्रुप फाइंड करायचं आहे का जो काही आपला मॉलिक्यूल आहे त्यामध्ये फंक्शनल ग्रुप कोणता आहे. तर यामध्ये फंक्शनल ग्रुप डबल बॉन्डही आहे आणि ब्रोमीनही आहे. तर मग नंबरिंग देताना डबल बॉन्ड ज्या एंडला जवळ आहे तिथून नंबरिंग स्टार्ट करायची. म्हणजे इथून नंबरिंग स्टार्ट होईल 1 2 3. मग याचे नंबर देताना 3rd नंबरच्या कार्बनवरती काय आलं आहे ब्रोमीन आलं आहे म्हणून याची पोझिशन काय येईल 3 ब्रोमो आणि हा टोटल कार्बन्स किती आहे 3 कार्बन्स आहे. डबल बॉन्ड असल्यामुळे हा अल्किनचा पार्ट आहे म्हणून याचं नेम येईल प्रोपीन. सो इट्स IUPAC नेम इज 3 ब्रोमो प्रोपीन. नेक्स्ट जो मॉलिक्यूल आहे तो हा आहे बेन्झिन रिंग. त्याला CH2 अटॅच आणि CH2ला एक आयोडीन अटॅच आहे. आता हा सुद्धा आपण क्लासिफिकेशनमध्ये बघितला आहे का हॅलोजन ग्रुप अटॅच टू sp3 कार्बन ॲटम विच इज अटॅच टू अरोमॅटिक कंपाऊंड और अरोमॅटिक रिंग. तर हे जो कंपाऊंड आहे हा जो ग्रुप आहे या ग्रुपला काय वर्ड यूज केलं जातं बेन्झिल वर्ड यूज केलं जातं. बेन्झिल हॅलाइड हे क्लासिफिकेशनमध्ये आपण बघितलं. तर याचा कॉमन नेम घेताना हा जो पार्ट आहे तो आहे बेन्झिल. त्याला आयोडीन अटॅच असल्यामुळे याचा कॉमन नेम आहे बेन्झिल आयोडाईड. आता याचा IUPAC नेम ठरवताना आता आपल्याला मेन जो पॅरेंट कंपाऊंड आहे तो फाइंड करावा लागेल. तर मेन पॅरेंट कंपाऊंड यामधला आहे हा CH2 कुठून तयार झालेला आहे तर तो मिथेनपासून म्हणजे CH4 पासून. CH4चे 2 हायड्रोजन रिप्लेस केले गेले एक आयोडीनने आणि एक बेन्झिनने. म्हणजे हा जो पॅरेंट कंपाऊंड आहे हा कंपाऊंड आपला आहे मिथेन. त्याला एक आयोडीन आहे आणि एक बेन्झिन आहे. IUPAC नेम लिहिताना बेन्झिन हा वर्ड यूज केला जात नाही तर त्याच्या जागी फिनिल वर्ड यूज केला जातो. मग अल्फाबेटिकली फिनिल आणि आयोडीन. तर यापैकी आयोडीन हा फर्स्ट येतो फिनिल हा नंतर येतो. तर याचा जो IUPAC नेम आहे तो काय येणार आहे आयोडो फिनिल मिथेन. याचं नेम आहे आयोडो फिनिल मिथेन. नेक्स्ट जो मॉलिक्यूल आहे तो अगेन बेन्झिन रिंग आहे. त्याला एका बाजूला ब्रोमीन अटॅच आहे आणि त्याच्या अपोजिट साईडला मेथिल ग्रुप अटॅच आहे. मग याचं कॉमन नेम आणि IUPAC नेम यामध्ये आपण ऑलरेडी बघितलं होतं का जेव्हा अरिल हॅलाइड किंवा अरिन हॅलाइड्स असतात त्यावेळेला त्यांचा कॉमन नेम आणि ते पण जर 2 सबस्टिट्यूएंट असतील बेन्झिनवरती तर त्या टायमिंगला कॉमन नेममध्ये ऑर्थो मेथा पॅरा हे यूज केले जातात आणि IUPAC नॉमेनक्लेचरमध्ये 1 2 1 3 1 4 असं यूज केलं जातं. तर कॉमन नेम देताना आधी बघून घ्या का बेन्झिनवरती कोणता फंक्शनल ग्रुप अटॅच आहे त्याला स्पेसिफिक किंवा कॉमन काही नेम आहे का. तर बेन्झिनवरती जर CH3 असेल तर कॉमन किंवा ट्रॅव्हलमध्ये याला टोल्विन असं वर्ड यूज केलं जातं. मग हा जो पार्ट आहे हा पार्ट झाला तुमचा टोल्विनचा. टोल्विन
जो आहे म्हणजे बेन्झिनवरती CH3. आता CH3 जे कार्बनला अटॅच आहे त्या कार्बनची जी नेक्स्ट पोझिशन असते ती ही पोझिशन होते ऑर्थो पोझिशन. त्यानंतरची जी पोझिशन आहे ती पोझिशन असते मेटा पोझिशन. त्याची जी समोरची पोझिशन असते ती असते पॅरा पोझिशन. मग याचा कॉमन नेम काय येईल तर याचा पॅरा पोझिशनला काय अटॅच आहे ब्रोमीन अटॅच आहे म्हणून हा झाला पॅरा ब्रोमो टोल्विन. हा झाला त्याचा कॉमन नेम. IUPAC नेममध्ये ऑर्थो मेटा पॅरा हे यूज होत नाही तर त्या ठिकाणी नंबर्स यूज होतात. मग पुन्हा आपण याला टोल्विनच कन्सिडर करू. टोल्विन मधला जो फंक्शनल ग्रुप आहे CH3 जो बेन्झिनला अटॅच आहे त्या कार्बनला इथं 1 नंबर दिलं जातं. त्यानंतरचं जिथून अटॅचमेंट असेल त्या बाजूने स्टार्ट करायचं. तर आपण कुठूनही अटॅच करू शकतो कारण त्याची पोझिशन एक्झॅक्टली समोर आहे. सो आपण याला 2 नंबर देऊ. हा 3 आणि हा जो कार्बन आहे तो आहे 4 नंबरचा कार्बन. मग हा झाला 4 नंबरचा कार्बनवरती ब्रोमीन असल्यामुळे हा 4 ब्रोमो आणि दिस पार्ट इज टोल्विन. 4 ब्रोमो टोल्विन हा त्याचा नेम आहे. नेक्स्ट जो मॉलिक्यूल आहे तो हा मॉलिक्यूल आहे. हा मोठा आहे मॉलिक्यूल त्यामुळे याचा कॉमन नेम फाइंड करणं डिफिकल्ट आहे म्हणून आपण याचं फक्त IUPAC नेम फाइंड आउट करणार आहोत. तर IUPACचा नेम देताना आधी आपण त्याचे रूल्स जे आहे ते रिमाइंड करून घेऊ एकदा रिवाईज करू का रूल्स काय काय. तर IUPACचा नेम देताना मॉलिक्यूलमध्ये कोणकोणते फंक्शनल ग्रुप आहे फर्स्ट फाइंड आउट करून घ्या. यामध्ये एक डबल बॉन्ड आहे आणि एक फ्लोरीन ॲटम अटॅच आहे. मग जो मेन रूल आहे याचा तर तो आहे सगळ्यात आधी ती हायड्रोकार्बनची चेन सिलेक्ट करायची आहे ज्याचा पार्ट तो फंक्शनल ग्रुप आहे. म्हणजे इथं जर तुम्ही बघितलं तर ही चेन इथून जर स्टार्ट केली तर इट इज अ 1 ही स्ट्रेट चेन आहे. सेकंड ही अशी जाते एक एंड हा आहे. थर्ड चेन जी आहे ती अशी जाते. मग अशी लॉंगेस्ट हायड्रोकार्बन चेन सिलेक्ट करायची तर ज्यामध्ये फंक्शनल ग्रुप हे इन्वॉल्व झाले पाहिजे. तर मग जर आपण ही चेन बघितली तर यामध्ये 1 2 3 4 5 6 कार्बन आहे. यामध्ये सुद्धा 6च येतील. बट जर आपण ही चेन बघितली 1 2 3 4 5 6 7 तर ही आपली मेन चेन असणार आहे. याला आपण नंबरिंग द्यायची आहे. तर नंबरिंग देताना नेहमी बघायचं का ज्या एंडला फंक्शनल ग्रुप क्लोज असेल त्या एंडने स्टार्ट करायचं. तिथून जर बघितलं 1 2 3 4 नंबरवरती येतो फ्लोरीन. इथून जर बघितलं तर 1 2 सेकंड नंबरवरती डबल बॉन्ड येतो. आपल्याला प्रायोरिटी ही डबल बॉन्डला जास्त द्यायची आहे फ्लोरीनपेक्षाही. तर सो आपण या एंडने नंबरिंग स्टार्ट करू. इट हॅविंग ए 1 2 3 4 5 6 आणि हा आहे 7 नंबरचा कार्बन. म्हणजे जी हायड्रोकार्बन चेन आहे ती आपली 7 नंबरच्या कार्बनची आहे. 7 कार्बन म्हणजे हेप्टेन. मग त्यानंतर सबस्टिट्यूएंट कोणकोणते ते बघायचे. तर सबस्टिट्यूएंट काय काय आहे तो मेन चेन सोडून बाकी जी काही अटॅचमेंट असते त्यांना सबस्टिट्यूएंट म्हटलं जातं. तर हा एक मिथिल आहे हा एक मिथिल आहे म्हणजे 2 मिथिल आहे आणि एक फ्लोरीन आहे. दोन्ही मिथिलचे पोझिशन एकच कार्बनवरची म्हणजे 5 नंबरच्या कार्बनवरती आहे. फ्लोरीन हा 4 नंबरच्या कार्बनवरती आहे. मग यांना नेम देताना अगेन अल्फाबेटिकल ऑर्डर ठेवायची. अल्फाबेटिकली F आधी येतं M नंतर येतं म्हणून आधी येईल 4 फ्लोरो आणि त्यानंतर येणार आहे मिथिलची पोझिशन. 2 मिथिल असल्यामुळे दोनदा पोझिशन लिहायची 5 5 2 असल्यामुळे डायवर्ड आणि मिथिल म्हणजे 4 फ्लोरो 5 5 डाय मिथिल. मग त्यानंतर हायड्रोकार्बनचं नेम. आता हायड्रोकार्बन जो आहे तो आहे आपला अल्किनचा पार्ट आहे कारण यामध्ये डबल बॉन्ड आहे. मग या डबल बॉन्डची पोझिशन काय तर ती आहे 2 पोझिशन. मग याचा जो अल्किल पार्ट आहे त्याचा नेम काय येईल हेप्ट 2 इन म्हणून याचा IUPAC जो नेम येणार आहे तो येईल 4 फ्लोरो 5 5 डायमिथिल हेप्ट 2 इन. आय थिंक तुम्हाला समजलं असेल या मॉलिक्यूलवरून का IUPAC नेम हे कशी द्यायची असतात. जर मोठे मॉलिक्यूल असतील तर यावरून तुम्ही बाकीचे जे काही मॉलिक्यूल्स असतील त्यांना नेम द्यायचा ट्राय करा. पण तसेच आणखीन काही एक्झाम्पल्स आहे ते तुम्ही बघू शकता. इथंही तेच आहे. हे काही एक्झाम्पल्स आहे जे तुम्हाला प्रॅक्टिससाठी दिलेले आहे. ती प्रॅक्टिस तुम्ही करा. यांचे IUPAC नेम फाइंड आउट करा. पुढच्या व्हिडिओमध्ये याचे आन्सर्स तुम्हाला मिळणार आहे. तसेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक गुगल फॉर्मची लिंक दिलेली आहे. तिथे क्लिक करून तुम्ही या टॉपिकवरचे MCQ क्वेश्चन सॉल्व करू शकता. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व शेअर करा. तसेच आणखीन असे व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.